तर मित्र हो, आपण आहे ना मोटो ब्लॉगचं सेटअपची जरा टेस्टिंग करतो आहे खूप दिवसानंतर. बघा आजचा मोटो ब्लॉग कसा होता, शॉर्ट असा. तर मित्र हो, आज ना तुम्हाला मी शॉर्ट असा आहे ना मोटो ब्लॉगचा तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. तर मी कोणत्या टाईपचा हेल्मेट वापरतो तेही तुम्हाला सांगतो, त्याची कॉस्टिंग आणि बाकी सर्व गोप्रोसही तुम्हाला ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ह्या ब्लॉगमार्फत दाखवणार आहे शॉर्ट असा. तर चला मित्र आपण सुरुवात करूया. हा हेल्मेट बघताना हा एक्झॉर कंपनीचा हेल्मेट आहे. याची ब्रँडिंग बघू शकता एक्झॉर असं, आणि ह्याची स्टॅबिलिटी पण खूप छान आहे. म्हणजे 60-70च्या स्पीडला जर तुम्ही असेल ना तर एअर सहजासहजी आतमध्ये घुसत नाही. ही एक्झॉरची ब्रँडिंग तुम्ही बघू शकता. याला पिन लॉक आहे, म्हणजे आतल्या साईडून आहे ना एक सिलिकॉनची केस आहे, ती आहे ना तुम्ही पावसाळ्यामध्ये वापरू शकता. म्हणजे जर समजा फॉग वगैरे आला ना, म्हणजे एनी टाईम आहे ना आपल्या नॉर्मल हेल्मेटला आहे ना आतमध्ये असा फॉग जमतो, त्यामुळे आपल्याला समोरचं का दिसत नाही. पण हे जे पिन लॉक दिले ना, हे आपण लावलं की तो फॉग ऑटोमॅटिक निघून जातो आणि हे पाणी असं म्हणजे ट्रान्सपरंट राहतो. तर दुसरी गोष्ट अजून तुम्हाला दाखवतो. आतल्या साईडला मी माईक अटॅच केला आहे, बघू शकता. इकडे माईक लावला आहे, हा बघू शकता माईक. त्याला मी एक आहे ना हे स्पंजसारखं लावलं आहे, त्याच्यामुळे ना व्हॉईस कॅन्सलेशन होतं, म्हणजे जो एअर आहे ना तो पकडत नाही. ही त्याची वायर इथून मी काढले, हे बघू शकता. ही त्याची पिन आहे, हे बघू शकता, हा पिन आहे. त्यानंतर हा जो ब्लू आर्मारचा हा भाग बघताय ना, हा आपण 500 रुपयामध्ये ऑनलाईन मागवला होता आणि हा त्याचा पोर्ट आहे. त्याच्यानंतर हे अटॅचमेंट आहे ना ही वेगळे, आणि हे आहे ना हे 3M टेपमध्ये चिकटवलेलं आहे, त्यामुळे ते वन टाईम, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे वन टाईम चिपकवायची ते. त्यानंतर हा स्क्रू आहे, या स्क्रूवर आपला गोप्रो अटॅच होतो. तुम्हाला आता गोप्रो दाखवतो. तर समोरच्या बाजूने असा हेल्मेटचा हा लुक बघू शकता मित्र. फक्त आहे ना याच्यामध्ये एअर पास नाही आला पाहिजे. एक्झॉरची जी ब्रँडिंग आहे ना, हा जो हेल्मेट आहे ना खूप छान प्रकारचा आहे, कारण इथून आहे ना पूर्णपणे पॅक होतो, आतमध्ये एअर जात नाही. आणि जर तुम्ही हेल्मेट घेताना एक्झॉर सोडून दुसऱ्या जरी ब्रँडचं तुम्ही हेल्मेट घेता ना, तर हे जे चिन पॅड आहे ना, हे चिन पॅड त्याला पाहिजे. त्यामुळे ना समोरून जो येणारा एअर आहे ना तो आतमध्ये जात नाही, त्यामुळे ना आपल्या माईकचा व्हॉईस आहे ना खरखरत नाही. त्यामुळे हा असला चिन माउंट असणारा चिन पॅड असणारच तुम्ही हेल्मेट कधी परचेस करा. आणि ह्याची वजन बघू शकता, 1600 किलो ह्या हेल्मेटचं वजन आहे एक्झॉरच्या. म्हणजे स्टॅबिलिटी खूप छान आहे, बघू शकता ब्रँडिंग एक्झॉर. हे मला 4200 रुपयाला पडला होता, ऑनलाईन खरेदी केला होता मी. त्याच्यामध्ये आहे ना ह्या हेल्मेटची अजून एक खासियत मित्र बघू शकता. तुम्हाला ह्या एका बटनवर आहे ना सनग्लासही येऊ शकते खाली, हे बघू, हे बघते तुम्ही. याच्यामध्ये इनबिल्ड दिले सनग्लास पण, असे एका स्विचने ते वर खाली आपण करू शकतो. खास म्हणजे ना मोटो ब्लॉगिंगसाठी ना आपण चांगली क्लॅरिटी येण्यासाठी ना चांगल्या प्रकारचा कॅमेरा यूज केला पाहिजे. हा मी आहे ना 28,000ला फक्त कॅमेरा घेतला होता. त्यासोबत आपण 2400 रुपयाला एक मी एक्स्ट्रा बॅटरी घेतली होती, आणि त्याचा चार्जर 1000 रुपयाला घेतला होता. तर हा आहे गोप्रो 10. आणि त्यासोबत आहे ना आपला जर ह्याला हेल्मेटला जर आपल्याला अटॅच करायचं ना, तर आपला ही मीडिया मोडची केस घ्यायला लागते. याच्यामध्ये तो कॅमेरा अटॅच करून मग आपल्याला हे माईकचा पोर्ट दिलेला आहे, तिथे आपण माईक पोर्ट केल्याच्यानंतर व्हॉईसवर करू शकतो, म्हणजे हेल्मेटमधून. तर अशा काय प्रकारचा आपला पूर्ण सेटअप आहे मोटो ब्लॉगिंगचा. चला आपल्याला आता गाडीवर बसून तुम्हाला दाखवतो की व्हिडिओचा व्हॉईस कसा येतो. तर मित्र हो, आपण आहे ना मोटो ब्लॉगचं सेटअपची जरा टेस्टिंग करतो आहे खूप दिवसानंतर. बघा आजचा मोटो ब्लॉग कसा होता, शॉर्ट असा. अँगल चेक करण्यासाठी मित्र हो गोप्रो जॉईन केलं आहे. जरा आपण आपल्या जवळच्या स्पॉटला जाऊन येऊया. ज्या साईडला आम्ही चालायला जातो ना डेली, तिकडे चाललो आहे. फिरत्या चाकावरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभा. आपण लेफ्ट साईडला जाणार आहोत. बघा त्या साईडला आहे ना चांगला असा निसर्ग आहे थोडासा दाखवण्यासारखा. म्हणजे आम्ही जिकडे आहे ना संध्याकाळच्या वेळेस ना असं निवांत बसायला जातो, म्हणजे रवणकला पण गेलो होतो, त्या ठिकाणी आपण चाललो आहे. बघूया निसर्ग कसा दिसतो बघू शकता तुम्ही.
हिरवा निसर्ग हा गमतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे. बघू शकता किती सुंदर असं निसर्ग दिसतोय मित्रो. संध्याकाळच्या वेळेस ना आम्ही या साईडला फिरण्यासाठी येतो, म्हणजे इकडेच आम्ही बसतो साईडला. आणि हा समोरचा रोड आतला रोड आहे वांगणीतला, म्हणजे या साईडला ना गावातली सगळी वस्ती आहे, वरती आदिवासी वस्ती पण आहे थोडीशी, आणि इकडे मंदिर पण लागतो. एक मंदिर आहे हनुमंताचा. चला स्पीडला थोडीशी घेऊन आपण गाडीचा आपल्या स्पीड घेऊन व्हॉइस कसा येतो तर असं आपण टेस्ट करणार आहोत. ह्या साईडला वरती गेलो ना की हनुमान मंदिर लागतो. या साईडला टाकळा वगैरे यासारख्या छोटे छोटे ना भाज्या पण या साईडला येतात, रानभाज्या. आपण याच्यावर स्पेशली एक व्हिडिओ करू रानभाज्यांवर. वा काय निसर्ग खुल्ला आहे मित्र, बघू शकता किती सुंदर असा. सगळे ना आता निसर्गाने जणू हिरवा शालू बहरला अशा टाईपचा काय निसर्ग तयार आहे इकडे वांगणीमध्ये. हा पूर्ण निसर्ग ना तुम्ही वांगणीचा आहे मित्र, बघू शकता. तुम्हाला वाटेल कुठे आम्ही वेगळ्या गावामध्ये आलो आहे, पण हे वांगणी आहे. जे बदलापूरच्या पुढे लागतं ना स्टेशन सेंट्रल लाईनला वांगणी, ते आहे हे. तर मी रौनकला आहे ना संध्याकाळच्या वेळेस इकडे फेरफटका मारण्यासाठी घेऊन येतो डेली, तर बघू शकता. अशी छोटी छोटी घरं आहेत, बंगलो टाईप पण घरं आहेत, बघू शकता. इकडे ना वस्ती पण बरीचशी राहते, म्हणजे आदिवासी पाडा वगैरे बोलतात ना, वाडी ते लोक इकडे राहतात. हे एक छोटंसं शिव मंदिर पण आहे या साईडला. पावसाच्या वातावरणामध्ये तुम्हाला माहिती आहे निसर्गाला किती वेगळा रूप येतो. आता मी तुम्हाला ना मंदिराच्या तिकडेच जातो, शंकर मंदिराच्या इथून टर्न घेऊया आपण, जिथे मी आणि सेजल आहे ना माझी मिसेस आमच्या छोट्याला ना घेऊन येते इकडे डेली, तिकडे तुम्हाला घेऊन जातो. आता रस्ता ना पावसामुळे थोडंसं असा खराब होतो, पण इकडे काही काँक्रिटीकरण झालं नाही आहे. आतला रस्ता आहे थोडा वाडीवाला. चला थोडासा रस्ता खराब होता त्याच्यामुळे गाडी टर्न घेतली. आपण आहे ना हा मोटो ब्लॉगचा टेस्टिंगसाठी हा ब्लॉग बनवला आहे मिनी. बघूया आता कसा वॉइस येतो. घरी गेल्याच्या नंतर आपला वॉइस चेक करूया आपण अशा प्रकारे वॉइस आहे आपल्या गोप्रोचा. एक्झॉरचा हेल्मेट घेतला आहे आणि एनी टाईम बरेचसे ब्लॉगर आहेत ना हे एक्झॉरचाच हेल्मेट वापरतात. एक्झॉरची कशी माहिती आहे बिल्ड क्वालिटी पण चांगली आहे आणि ठीक आहे. बाकी हेल्मेटपेक्षा ना आपण हा हेल्मेट जरा बऱ्यापैकी, म्हणजे ह्याच्या पण वरती कॉस्टली हेल्मेट आहेत, पण आपल्या बजेटमध्ये आपल्याला 4600मध्ये भेटले हेल्मेट आहे हा. झाले आता जवळजवळ 4-5 महिने झाले घेतलेला. मध्ये ब्लॉग बनवतो मी याच्यावरती, पण प्रॉपर असा मोठं ब्लॉग नाही बनवला आहे. तर आजच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला छोटासा ब्लॉग बनवण्याचा वेळ भेटला म्हणून आपण करतो आहे. तर बघूया कशी क्लिअरिटी येते, कसा वाईड अँगल येतो आहे, कसा वॉइस येतो आहे. हे डॉगी गा रहा हूँ इस महफिल में आपकी इनायत है, आज मैं आपकी इनायत है. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. तर मित्र बघू शकता राईट साईडला खूप आरंभ म्हणून आहे ना खूप छान असं कंस्ट्रक्शन चालू आहे आणि त्याच्या बाजूला इकडे रिचमंड म्हणून रिसॉर्ट पण आहे वांगणीमध्ये गावात जाताना.
आपल्या ना गिअर शिफ्टिंगचा काहीतरी इश्यू झाला वाटते मला, जरासं बघायला लागेल आपल्याला. राहुल मित्राला भेटायला जायचं होतं, तो पण आपला एक ब्लॉगर आहे, त्याचं ना वैद्य म्हणून हॉटेल आहे, त्याला दाखवायचं मला सेटअप. चला जाऊया आपण. पावसामध्ये ना गोप्रो वापरायला का नाही मित्र, पण त्याला वॉटरप्रूफिंग करायला लागते. एक ब्लू टिक म्हणून ग्लू येतो, ऑनलाईन पण मिळतो. तर पावसामध्ये का निसर्ग दाखवायला काय प्रॉब्लेम नाही, पण ते पाहिजे. चला राहुलला भेटूया आपण. राहुलच्या हॉटेलवर जाऊया आपण. समोर दिसतं ना आर्या हॉटेल, तिथं जायचं. बघूया राहुल आहे का. ठाणे राहुलच्या हॉटेलला आलो आपण. तर मित्रो, आपण आहे ना राहुलच्या घरी आलो आहे. आपला मोटो ब्लॉगचा सेटअप दाखवण्यासाठी आता मी गोप्रो काढला आहे आणि हा हॉटेलमध्ये हा आपला राहुल आहे ब्लॉगर. राहुल दावणे ब्लॉग म्हणून चॅनल आहे त्याचा, आणि इकडे त्याची आई आहे, आणि हा डेली त्याचा आहे ना वडापावचा धंदा सांभाळतो आहे ना, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ लेट येतात. म्हणजे मी हॉटेलसाठी माझं म्हणजे जे स्वप्न होतं यूट्यूबचं ते सोडलं आहे. आता हर्षदला माहिती आहे. हो, जर तुम्हाला बघायचे असतील माझ्या व्हिडिओज, हेल्पिंग व्हिडिओज, आणि जर माझे ब्लॉग बघायचे असतील, फॅमिली ब्लॉग, खूप एक राहुल दवणे ब्लॉग्स टाकायचं फक्त, सगळ्या व्हिडिओ येतील. इंस्टाग्रामला पण तोच पेज आहे. इंस्टाग्रामला पण तोच. इंस्टाग्रामला बघितलं ना, हा ड्रॉइंग पण खूप छान अशी काढतो. मॅड प्रँकच्या मुलाची एका व्हिडिओ केलेली मी बघितली आहे ना, मस्तपैकी. तुम्हाला जर करायचं असेल ना ड्रॉइंग, तर तुम्ही याला नक्की फॉलो करा, राहुल दावणे ब्लॉग म्हणून आहे ना. नक्की तुम्हाला स्केच काढून देईल. इंस्टाग्रामवर सेम नाव आहे राहुल दवणे ब्लॉग, तुम्ही बघू शकता. ठीक आहे.